युरिया तुम्ही आणताय, युरिया तुम्ही टाकताय, डीएपी आणताय, डीएपी तुम्ही टाकताय, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, एमओपी असेल, एसओपी असेल किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल, हे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये टाकताय, तुमच्या जमिनीमध्ये ही खतं टाकल्यानंतर खरंच ही खतं तुमच्या जमिनीला किंवा तुमच्या पिकाला 100% लागू होणार आहेत का? नाही. तर नाही. ही खतं टाकल्यानंतर याच्यामध्ये लॉसेस भरपूर होतात शेतकरी. आणि दुसरी गोष्ट, तुमची जमीन कशी आहे ही तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये कोणतं खत टाकायचंय हे तुम्हाला समजणार नाही. म्हणजे समजा तुम्ही तुमचं माती परीक्षण केलं, माती परीक्षण केल्यानंतर तुमच्या जमिनीचा जो पीएच आहे, तो सामू आहे, तो जर तुमचा सामू ऍसिडिक असेल, ऍसिडिक जर असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्ही युरिया वापरायचा आहे, नत्राचं जर तुम्हाला नियोजन करायचं आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला युरिया वापरायचा आहे का तुम्हाला अमोनियम सल्फेट वापरायचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का शेतकरी बंधूंनो? दुसरं, तुमच्या पिकाचा सामू जर 7च्या वरती गेलेला आहे, 8, 8.5, 9 पर्यंत गेलेला आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला डीएपी वापरायचं आहे का सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचे हे तुम्हाला माहिती आहे का? तर हे खूप म्हणजे महत्वाचं आहे. या ठिकाणी ज्या वेळेला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेला जर आपण माती परीक्षण केलं, माती परीक्षणाच्या आधारे तुम्हाला कळालं की तुमचा जमिनीचा सामू तुम्हाला 7च्या वरती गेलेला आहे आणि त्याच्या सर आपल्या पश्चिम महाराष्ट्र वगैरे इकडचा जर आपण जमिनी पाहिल्या, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, तर तो 7, 7.5, 8, 9 पर्यंत जमिनीचा सामू गेलेला आहे. मग अशा जमिनीमध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही युरियाचा वापर कमी करायचा. तुम्हाला त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट हे जास्त प्रमाणात वापरायचे. आणि हे जर वापरलं म्हणजे तुम्ही जर याचा वापर जर केला, एका जमिनीमध्ये युरिया टाकला, तुमच्या जमिनीचा पीएच 8 आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही युरिया टाकला आणि दुसऱ्या जमिनीमध्ये तुम्ही 8च आहे आणि तुम्ही अमोनियम सल्फेट टाकलं तर तुम्हाला अमोनियम सल्फेटचा रिझल्ट अधिक चांगला आलेला असेल. का? तुमच्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे, त्याच्यामध्ये अमोनिया आहे, तो अमोनिकल फॉर्म मध्ये आहे आणि सल्फर त्याच्यामध्ये असतं ऍडिशनल. ते काय करतं, तुमच्या जमिनीचा सामू कमी करायला मदत करत असतं आणि जे काही अमोनिया तुम्ही टाकलेला आहे त्याचं कन्व्हर्जन फास्ट होतं आणि तो तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे लागू होतं. म्हणून पीएच ज्या जमिनीचा जास्त आहे त्या ठिकाणी नत्राचा वापर, जर तुम्हाला नत्रयुक्त खताचा वापर करायचा तुम्हाला अमोनियम सल्फेट तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन करू शकता. ऍसिडिक म्हणजे 7च्या खाली जर पीएच असेल त्या ठिकाणी तुम्ही युरियाचा वापर करू शकता. आता डीएपी आहे, आता डीएपी या खतांचा वापर तुम्हाला अल्कलाईन म्हणजे जे जमिनीचा पीएच 7, 7.5, 8च्या वरती गेलेला आहे, ज्या जमिनीमध्ये सोडियमची मात्रा जास्त आहे, अशा जमिनीमध्ये तुम्हाला डीएपीचा वापर कमी करायचा. मग अशा जमिनीमध्ये तुम्हाला काय करायचं शेतकरी बंधूंनो, एसएसपी तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता. किंवा तुम्हाला डीएपी किंवा एसएसपी वापरायचं असेल, तुम्हाला सेंद्रिय खतामध्ये त्याचं मिक्सर करून तुम्ही त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. आता पोटॅशयुक्त खतांचा जर विचार केला तर पोटॅशयुक्त खतांचा तुम्ही वापर तुम्ही जमिनीमध्ये करता. आता तुमची जमीन ऍसिडिक असेल, त्या जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅशयुक्त खतांचा वापर कमी करायचा. किंवा ज्या जमिनीमध्ये सोडियम किंवा जी जमीन चिकट असते शेतकरी बंधूंमध्ये, पाणी ड्राय झाल्यानंतर, पाणी कमी झाल्यानंतर ती कडक जमीन होते बघा, त्या कडक जमिनीमध्ये सोडियमची मात्रा जास्त असते, अशा जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅश वापरायचं नाही. अशा जमिनीमध्ये तुम्हाला एसओपी वापरायचं, म्युरेट ऑफ पोटॅश वापरायचं नाही, तुम्हाला सल्फेट ऑफ पोटॅश त्या ठिकाणी वापरायचे. तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे म्हणजे तो पांढरे खडी जी असतात ना ती जास्त प्रमाणामध्ये असते. जर चुनखडीयुक्त जमीन तुमची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर एमओपी वापरत असाल तर खूप मोठी चूक करताय शेतकरी बंधूंनो. त्या ठिकाणी त्या एमओपीचा वापर तुमच्या जमिनीला होणार नाही, तुमच्या पिकाला होणार नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता हे जे आपण चर्चा करतोय शेतकरी बंधूंनो, ही आपण म्हणजे बल्क फर्टिलायझरची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. रासायनिक खतांमध्येच विद्राव्य खतं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता शेतकरी बंधूंनो, ही जी काही खतं आपण जमिनीमध्ये टाकतोय ही 100% तुमच्या पिकाला मिळत आहेत का? नाही. आता तुम्ही जी काही बल्क फर्टिलायझर मधून जे नत्राचा वापर करताय ना शेतकरी बंधूंनो, नत्र टाकल्यानंतर 30% तुमच्या पिकाला मिळणार आहे, बरोबर. वरचं 70% तुमच्या पिकाला मिळणार नाही. स्फुरदयुक्त खतांचा तुम्ही वापर केलाय ना तर तो फक्त 20% तुमच्या पिकाला मिळणार आहे, 80% मिळणार नाही. ते जमिनीमध्ये गेल्यानंतर फिक्स होऊन जातं. पोटॅशयुक्त खतांचा जर तुम्ही वापर केला म्हणजे एमओपी असेल किंवा बाकीची जी काही पोटॅशयुक्त खतं असेल त्याचा जर वापर केला ना, तो वापर केल्यानंतर फक्त 40% तुमच्या पिकाला मिळते, 60% नाही मिळत. आता हे झालं बल्क फर्टिलायझर टाकल्यानंतर. पुढचा टप्पा येतो विद्राव्य खत. आता ही विद्राव्य खतं का आली त्याचं कारणच हे शेतकरी बंधूंनो
ही जी काही खतं आपण बल्क फर्टिलायझर टाकतोय ना, ही टाकल्यानंतर जमिनीमध्ये त्याची काही अभिक्रिया होते आणि त्याच्यामुळे त्याची उपलब्धता कमी होते. बरोबर. म्हणून आपण विद्राव्य खतं आली, जी पिकाच्या उपलब्धतेच्या अवस्थेमध्ये असणारी खतं आपण मार्केटमध्ये आणली. बरोबर. मग आता आपण नत्रयुक्त खतांचा म्हणजे विद्राव्य खतं आहेत आणि ती नत्रयुक्त आपल्याला खतांच्या माध्यमातून द्यायची आहेत, तर आपल्याला त्या ठिकाणी ती टाकल्यानंतर जवळजवळ 50 ते 60% पिकाला लागू होतात. म्हणजे वाया जाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. हो. स्फुरदयुक्त खतं आहेत ते 50 ते 60% आपल्या पिकाला मिळतात. पोटॅशयुक्त खतं आहेत जवळजवळ 80% जे आहेत ते पिकाला आपल्या मिळत असतात. म्हणून आपण जी काही रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतोय त्याच्यामध्ये बल्क फर्टिलायझर तुम्ही वापरत असाल, त्याचबरोबर तुम्हाला विद्राव्य खतांचा देखील वापर वाढवणं गरजेचं आहे. ड्रीप तुम्हाला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही जे काही खतं वापरताय त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग जो आहे तो आपल्या पिकाला होणार आहे. दुसरं, मार्केटमध्ये शेतकरी बंधूंनो विद्राव्य खतांचं जे काही कॉस्ट आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु त्याचा उपयोग पण चांगल्या परत. बरोबर. जर तुम्हाला खर्च करायचा नसेल तर मग तुम्हाला जी काही तुम्ही बल्क फर्टिलायझर वापरताय ती पण चांगलं त्याचा उपयोग पिकाला होईल त्याच्यासाठी उपाययोजना सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या मग आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती पण कव्हर करूया की कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे.